रंगत असताना आता पुढच्या सामन्याला सुरुवात होते. नगरसेवक राहुल आप्पा 11 टाकळी ढोकेश्वरच्या विरोधात मेजर 11 पिरळे. मागचा सामना त्यांनी जिंकला. आता या सामन्यामध्ये विजयी घोडदौड कायम ठेवायची आणि त्यासाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. ऑल सीट दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल. चला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना सोमा होळकर या टीमचा प्रमुख गोलंदाज. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट आणि सध्या लॉंग ऑन लावला गेलाय. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट. देखना फटका. क्षेत्ररक्षक धावेल. बॉल थांबवला साईल आणि तोपर्यंत 2 धावा पहिल्याच बॉलवर पूर्ण केल्यात. थोडासा मागे गेला इनसाइड आउट. या फटक्यासाठी तुम्हाला मनगटातली ताकद झोकावी लागते आणि तेच इथे पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर 2 धावांनी सुरुवात केली आहे. धावसंख्या 2. राहुल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक धावेल. एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑफला बॉल पोहोचलाय. वाऱ्याचा वेग जास्त आणि त्यामुळे बॉलने देखील हवेत असताना थोडीशी दिशा बदलली आहे. धावसंख्या इथे देखील थोडीशी उभारी घेईल. 2 धावा. राहुल यादव पलटण परिसरातील हा खेळाडू एक चांगला ऑलराऊंडर. यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय आणि सध्या मैदानामध्ये तो सलामीला आल्यानंतर पहिल्या 2 चेंडूंवर 4 धावा त्यांनी वसूल केल्यात. त्याच्या बरोबरने आहे सुशांत गायकवाड. पुढचा चेंडू राऊंड विकेट. राहुलसाठी बॅटची कट. चेंडू हवेत. फाईन लेगला झेल टिपलाय. राहुलचा खेळ संपलाय. पहिला धक्का. ओ युटी आउट. फलंदाज बाद. संचिता स्पोर्ट्सचे संघमालक सोमनाथजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. सुपंत चषक 2025 आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप. जिगरबाज नावातच सर्व काही आहे. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. 5व्या पर्वामध्ये दैदिप्यमान सोहळा आणि त्याचं दमदार आयोजन आज डे 1 मध्ये. द न्यू बॅटर इन ओंकार उदावंत. टाकळी ढोकेश्वर या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि मागच्या पर्वाचे डिफेंडिंग चॅम्पियन्स. मैदानामध्ये लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर. 30 यार्ड वर्तुळामध्ये कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 4 आल्या. तिसऱ्या बॉलवर विकेट. त्यानंतरचा बॉल ड्राईव्ह केला होता पण इथे कोणती धाव मिळालेली नाहीये. कट केलाय. थर्ड मॅनला साईल बॉल. गलीमधून वळण घेतल्याने आता बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. येतोय चौकार. ओंकारच्या बॅट मधून. सुपंत चषक चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे खेळाडू आहेत त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतो त्यावेळेला आतमध्ये येऊ नका ही विनंती वजा सूचना. थँक्यू. 8 डावा धाव फलकावर. इथे पुढे टाकलाय. ओर पिच. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाठवलाय लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. षटकार.
टप्प्याचा बॉल, चांगला टॉस बाउन्स चांगला प्राप्त केला. दुसऱ्या बाजूने धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरून, परंतु त्यासाठी दाद दिलेली नव्हती, नकार दिला. परत मागे जात असताना जीवाची बाजी लावली, धोक्याची घंटा इथे वाजली होती आणि अशा वेळेला पोहोचलाय सुरक्षित रिटर्न क्रीज मध्ये. धावसंख्या स्थिर आहे 15. एक गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे. सौरभ समोर आहे स्ट्राईक एंडला. ओंकार यावीला भिरकावलाय, बास झाली दुनियादारी, आपला फटका लय भारी पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उल्लेख केला होता की आता लोकल ट्रेन मधून तुम्हाला एक्सप्रेसचं तिकीट काढावं लागेल आणि आता गिअर शिफ्ट केलाय ओंकारने. त्याच्या बॅट मधून हा षटकार, बरोबरच धावसंख्या वेग धारण करते. धावसंख्या 21. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्ले अजूनही चालू आहे आणि त्यामुळे इथे संधी आहे मोठे फटके घेण्याची. अजून एक वेळा उंची होती, विथ बाउन्स उडवलाय, हुक केलाय, धावांची भूक भागवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि बरोबरनेच बोनस मिळतोय. नो बॉलचा सिग्नल आहे. थँक्यू. 28 धावा धाव फलकावर फ्री हिटची संधी. एबीपी माझाचं न्यूज चॅनल तुम्ही पाहिलंय, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आहे, पुन्हा उडवलाय, प्रहार केलाय. अजून एक वेळा लगातारचा हा षटकार आणि बरोबरच नो बॉलचा सिग्नल. षटकारांची हॅट्रिक, बरोबरच नो बॉलची देखील आता हॅट्रिक होते की काय असा प्रश्न इथे निर्माण झालाय. गोलंदाजाचा संघर्ष. सौरभने सुरुवात चांगली केली, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर निर्धाव टाकला, त्यानंतर षटकाराला पण लगातार 2 नो बॉल आणि त्यावर खरपूस समाचार घेतलाय. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, मारेन तर षटकार मारेन. इथे देखील उंची होती बॉलला, बरोबरच लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे देखील नो बॉलचा सिग्नल. तिसरा नो बॉल आणि बरोबरच 5 धावा खात्यामध्ये जमा होतील. करे तो क्या करे असाच प्रश्न पडलाय. अशा वेळेला संघातील खेळाडूंनी संवाद साधणं गरजेचं आहे. तुमच्या पाठीवर तो हात ज्या वेळेला फिरतो तुमच्या संघ सहकाऱ्यांचा, बरोबरीच्या गोलंदाजांचा, त्यावेळेला तुम्ही कमबॅक करता. आयुष्यामध्ये कमबॅक आणि वेलकम बॅक ह्या 2 गोष्टी महत्वाच्या राहतात. इथे कमबॅक करायचे गोलंदाजाला आणि त्यासाठी ती कौतुकाची थाप पाठीवर येणं गरजेचं आहे. यावेळेला ओढ विकेटने आलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाईल हे संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे वापरलाय. व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 41. लवकर खेळलाय, लवकर कमिट झालाय, पण गॅप मोठा आहे. बॉल चलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. इथे चौकार येतोय, चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग अजून एक वेळा वाढतोय आणि आता बॅटिंग झापूक झुपूक व्हायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 45. झपाट्याने वाढ झाली आहे धावसंख्येमध्ये. गोलंदाजावर पूर्णपणे दबाव. दुसरं षटक भरपूर लांबलंय, त्याचा शेवट कसा होईल. व्हाईट बॉलची घोषणा, काहीतरी चुकलंय, त्याचा शोध घ्यायचा आहे गोलंदाजाला आणि तो शोध सध्या पूर्ण होत नाहीये. दुसऱ्या बाजूने धावांचा बोनस मिळतोय. एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 46. यावीला पॉइंटच्या डोक्यावरून अप्परकट टाकवलाय, गलीमध्ये जाईल बॉल, फिल्डर धावेल, बॉल थांबणार असं वाटतंय. येस, बॉल आतमध्येच थांबलाय आणि दरम्यान 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. अखेर भरपूर संघर्ष करत असताना हे षटक पूर्ण केलंय. आयुष्यामध्ये जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करतात तेवढंच दर्जेदार यश तुम्हाला मिळतं आणि ज्या वेळेला संघर्षाचा काळ सुरू असतो त्या वेळेला स्वतःला सांगा की ही शर्यत अजून संपलेली नाहीये,
मला कमबॅक करायचंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय पॉवर प्ले मध्ये. 48 ला 1 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. म्हणजेच काय तर चांगल्या स्थितीमध्ये आहे फलंदाजी करणारा संघ. राहुल यादव लवकर बाद झाला. ओंकार उधावन 10 बॉल मध्ये 38. 380 चा स्ट्राईक रेट. मागचं षटक भरपूर महागडे राहिलं. तब्बल 34 धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये. भरपूर संघर्ष केला. टीमचा आयकॉन आहे. आयकॉन कडून भरपूर अपेक्षा असतात. पण क्रिकेटमध्ये अनेक चढ उतारांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलला दिशा दिली. तब्बल 11 चेंडू टाकली. अजून एक चेंडू टाकला असता तर कदाचित 2 षटकं एकाच गोलंदाजाने एकाच वेळेला हाताळली असती आणि तो देखील एक नवीन विक्रम पाहायला मिळाला असता. पण तो पाहायला मिळालेला नाहीये. इथे सिंगल मिळते. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 49 धावा. सोमा गोलंदाजीसाठी एक अनुभवी गोलंदाज. समोर आहे स्ट्राईक एंडला ओंकार. आज ओंकारची बॅट चांगली तळपली आहे. वाईट यॉर्कर फ्रंट फुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. थ्रू द कव्हर ड्राईव्ह करायचा होता. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल इथे पेश केलाय सोमाने आणि त्यावर बीट केलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. नाहीतर लोक गेम खेळतात. इथे तुम्हाला गेमच खेळायचा आहे. हा बॉल देखील पुढे होता. ओव्हर पिच फटका फसलाय. लॉंग ऑन बॉलच्या खाली झेल टिपेल. फलंदाज ओंकारचा खेळ संपेल. चांगली बॅटिंग केली पण तो अखेर बाद झालाय. दुसरा धक्का. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 49. 2 गडी बाद. सौरभ पुसाळेने तो झेल टिपला. अखेर ओंकार बाद झालाय. सुरुवात त्यांनी चांगली केली. आपल्या संघासाठी एक चांगला कॅमिओ त्याने पेश केला आणि त्यानंतर तो बाद झालाय दुसऱ्या विकेटच्या रूपाने. 49 ला 2. सोमा आला. सोमाने चेंडू टाकला. विकेट घेतली. तर मागचं षटक भरपूर महागडे ठरलं. त्याची भरपाई करायची आहे. सुपंत चषक 2025 चा हा सोहळा आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप. करायचं तर सर्वोत्तम करायचं. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. 5वं पर्व त्यातच सर्व. आणि या 5व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व असं हे दमदार पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आलंय. लाखो रुपयांची पारितोषिक आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला चमकणाऱ्या ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. त्या बाजूला युनिकॉर्न होंडा कंपनीची विजेत्या संघाच्या संघ मालकांसाठी ते पारितोषिक आहे. यावेळेला लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलंय. क्रॉस बॅटने वळवलाय. उंची होती आणि इथे पहा हाताला चाटून निघून गेला. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये संवाद झाला. काय दुपारचं जेवण केलंय का असा प्रश्न विचारला असेल आणि त्याचं उत्तर देण्याच्या आधी चेंडूने टाटा बाय बाय केलं. अखेर सीमारेषा गाठलेली हा नशिबाचा चौकार. येस थँक्यू. 53 धावा आहेत धाव फलकावर. प्रथमेश आणि सुशांत. प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. चेंडूचा अंदाज आलेला नव्हता आणि अखेर चेंडू डोक्यावरून निघून गेला. हाताला लागला होता चेंडू. यावेळेला भन्नाट वेगाने बॅट फिरवली आहे. बॅटचा स्विंग चांगला होता. तो चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पापर्यंत उसळी नव्हती. चांगलं कमबॅक. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल टाकावे लागतील कारण भरपूर धावा तुम्ही खर्च केला. त्याची भरपाई करायची आहे. आयकॉन भरपूर महागड्या ठरला आणि त्यामुळे सोमा सध्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट खणखणीत सुपंत चषक षटकार. आणि टप्पा चुकला की चेंडू बाहेर पोचतो. बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा या दोन गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. लवकर समजत नाहीत. यावेळेला टप्पा लवकर समजला गोलंदाजाच्या विरोधात आणि त्यानंतर आक्रमण केलं. समोर डाऊन दी ग्राउंड खेळा आणि त्यावर षटकार वसूल केलाय.
प्रथमेश पुरी 3 बॉल मध्ये 10 वर खेळतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावर 59 धावा. विला आपला इरादा बदलला होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. बरोबरच पंच वाईटची घोषणा करतायत आणि आता वन पर ओव्हरची देखील इथे सूचना दिलेली आहे गोलंदाजाला. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 60 धावा आहे धाव फलकावर. विला चांगल्या टप्प्यावरचा बॉल फुल लेंथ पेश केलाय. त्यावर बीट झालाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. प्रणव मार्टचे मालक आदरणीय प्रयागजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सुपंत चषक 2025 मध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. समर्थ राहुलाप्पा रेड्डी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा संघ इथे खेळतो आणि यावेळेला त्यांचं स्वागत केलंय. वेलकम. आपलं देखील स्वागत. पाठवलंय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुणालचा देखील समाचार घेतलाय. कुणाल पैलवान आणि त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय. स्ट्राइक एंडला खेळत असताना सुशांत गायकवाड. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 66 धावा. पुढचा चेंडू कुणाल. स्ट्राइक एंडला आहे. लेफ्ट हँडरच्या विरोधात लेफ्ट हँडर सुशांत. ओ या वेळेला चांगला बॉल आहे. फुल लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बॉलने काटा बदलला. लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. भरपूर डॉट बॉल टाकावे लागतील. धावसंख्या इथे थांबवायची आणि अशा वेळेला तो प्रयत्न करायचा आहे. शर्तीचे प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कुणाल तयार. अजून एक वेळेला चांगला बॉल. बॉटमॅनचा वापर करत असताना मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग नव्हता. लवकर कमिट झाला. शरीराचा भेद घेतोय. ये संपय सिग्नल लेग बायची ती घोषणा केली. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता आपण जर पाहिलं तर धावा झालेल्या आहे सध्या धाव फलकावर 67 धावा. 67. ओव्हर नंबर 4 चा केस सध्या सुरू आहे. थोडं स्पीडअप करावं लागणार आहे. अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊन चालणार नाहीये. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली आहे. कुणाल तयार. अजून एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. मिळते 6 धावांची हमी. षटकार. धावा. पुन्हा चेंडू फुडी टाकला. तयारच होता. स्ट्राइक एंडला खेळत असताना प्रथमेश. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. समोर आहे कुणाल. पुढचा चेंडू. अजून एक वेळा वाईट यॉर्करचा प्रयत्न केला. इथे बीट झालाय. लवकर बॅट फिरवली. लवकर कमिट झाला. अखेर डॉट बॉल आलाय. बरोबरच ओव्हरची समाप्ती. डॉट बॉलने 4 षटकांचा खेळ संपलाय. 73 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषक 2025 चा हा 5व्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय. याची देही याची डोळा. क्रिकेटचा महासंग्राम. आज पहिला दिवस. दर्जेदार आणि उत्तम दर्जाचं आयोजन. सोलापूर जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा. अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळताना आज आपल्याला पाहायला मिळाली. सकाळ सत्रामध्ये एजाज कुरेशीला आपण पाहिलं. राजेश सोटे. हे तारे सितारे ISPL सारखी स्पर्धा ज्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीने रंगवली. टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी मायबाप क्रीडा रसिकांची देखील तेवढीच उपस्थिती पाहायला मिळते. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसून सर्वजण आनंद घेत आहेत आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. तर 5व्या षटकासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू लेंथवर होता. तिथून तो एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर देखील 30 यार्ड वर्तुळामध्ये त्याच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार.
या चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झालेल्या आहेत 77 धावा. चौकार षटकार आतिषबाजी फलंदाजी चांगली होते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. इथे देखील चाललाय चेंडू डीप कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हर रिजन मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक वेळेला चौकार येतोय. लगातारचा हा दुसरा चौकार आलाय. या वेळेला फुल टॉस उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिले. चौकाराचा इशारा. 4 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. गोलंदाज पहिल्या डावामध्ये थोडासा निराशाजनक प्रवास त्यांचा राहिलाय. पहिल्या डावामध्ये भरपूर काही त्यांनी गमावलंय. कमावण्यासारखं दुसऱ्या डावामध्ये भरपूर राहील. लगातारचा तिसरा चौकार. मी मगाशी उल्लेख केला. बॅटिंग कशी झापूक झुपूक झाले आणि गोलंदाजांसाठी गुलीगत धोका म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. इथे बीट केलाय. लवकर आपला इरादा बदलला. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट ज्यावेळेला तुम्ही खेळता हँड अँड आय कॉर्डिनेशन हे तुम्हाला प्रॉपरच ठेवावं लागतं. ते प्रॉपर नव्हते आणि इथे बीट झालाय. पंच्याऐंशी धावा 85 ऑन बोट. या वेळेला काठी काढली. क्लीन बोल्ट फर्निचर तोडून टाकलाय. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट लवकर फिरवली. त्यानंतर चेंडू यष्टी मध्ये घुसला आणि ते सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का. पंच्याऐंशी धावा आहे. 3 गडी बाद. नगरसेवक राहुलप्पा 11 टाकळी ढोकेश्वर संघ ती पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना मेजर 11 पिरवे संघाच्या विरोधात. राहुल यादव लवकर बाद झाला आणि यानंतरचा सामना आझादबाई शेख पारगाव विरुद्ध एसके फ्रुट्स प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिला डाव या सामन्याचा संपला की लगेच टॉस साठी या. बी रेडी फॉर टॉस. या सामन्याच्या मध्यंतरानंतर टॉस होईल आणि त्यासाठी दोन्ही संघ आपण त्वरित संघनायकांना पाठवून द्या ही आपल्याला विनंती आहे. यावेळेला लेंथ बॉल होता. चांगल्या टप्प्यावर टाकलाय. पुल करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग टप्पा पडल्यानंतर राईज झाला. रायझिंग डिलिव्हरी आणि बरोबरच डॉट बॉलने पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 85 धावा. आता दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी 86 धावांचं लक्ष्य मेजर 11 पिरवे संघाच्या समोर असेल. परंतु आता नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल. दोन्ही संघांना विनंती. चला कॅप्टन आपण टॉस साठी दाखल व्हा. हा टॉस घेण्यासाठी आमच्या सोबत आदरणीय वीर विजय वर्सेस पिढीचा जो सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजित बडे यांना इथे सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन आणि बरोबरनेच यानंतरच्या सामन्याचा टॉस होईल. दोन टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. भरपूर चर्चा रंगली आहे या स्पर्धेची 5व्या पर्वामध्ये. आणि आता या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आता पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय होईल. पहिल्या डावामध्ये हल्ला झालाय. दुसऱ्या डावामध्ये प्रतिहल्ला करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जर वार झालाय आता दुसऱ्या इनिंग मध्ये पलटवार केला जाईल का. अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा सुपंत चषक 2025. आणि सध्या आमच्या मुख्य मंचावर अजित बडे मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सामनावीर अभिनंदन अजित. जिधर मैटर बड़े उधर अजित बड़े.
हीच सुरुवात होईल. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. 86 धावा बनवाव्या लागणार आहेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. चला फलंदाज लगेच तयार व्हा. यानंतर अजून बरेच सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे. डे 1 मधून एक सामना, एक संघ माफ करा, एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि तो संघ कोण ठरणार याची देखील भरपूर उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये त्याचं देखील आपल्याला उत्तर मिळेल. लाखो रुपयांची पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. सकाळी आमच्या नरेश डोमे सरांनी एक उल्लेख केला होता. गेली 15 वर्ष मी समालोचक कॉमेंटेटर म्हणून संपूर्ण भारतभरात महाराष्ट्रभरात आम्ही अनेक स्पर्धा करतो, परंतु बाउंड्री रोप म्हणून जी इथे व्यवस्था केलेली आहे ती अगदी आकर्षित करणारी आहे. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. ती चेंडू आणि 86 धावा हे समीकरण इथे पूर्ण करायचं असेल आता दुसऱ्या डावामध्ये आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज सागर पाटील आणि सौरभ पुसावळे, तर दुसऱ्या बाजूने ओंकार उदवंत. त्या खेळाडूने फलंदाजी चांगली केली. आता गोलंदाज म्हणून तो स्वतःचा नशीब आजमावेल. 86चं टार्गेट आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पंचांना विनंती आहे, चला फार वेळ देऊ नका. अजून काही सामने आपल्याला आजच्या दिवसामधले पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याला पाळावंच लागेल. आज पहिला दिवस उद्घाटन सोहळा आणि त्यामुळे थोडेसे उशिराने आपण दाखल झालो, परंतु लेट आणि थेट असे सामने आज पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य भरपूर महत्वाचं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. वेलकम. 86चं टार्गेट. सागर पाटील तो स्ट्राइक एंडला आहे. नॉन स्ट्राइक एंडला सौरभ पुसावळे. सिग्नल लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच स्ट्रोक कडक बेधडक पाठवलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. डाव संपल्यानंतर मी उल्लेख केला होता की पहिल्या इनिंग मध्ये वार झाला तर पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला केलाय, आता प्रति हल्ला करायचा आहे. पहिल्याच बॉलला क्लॉक केलं, त्यावर षटकार ठोकलाय. सुरुवाती ते दमदार होणार याचाच इशारा दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न. व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडून. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर आहे बॉल. अनेक नियम आयसीसीने व्हाईट बॉलमध्ये देखील बदल केलेले आहेत आणि त्यामध्ये सकाळी उल्लेख केला होता नरेश डोमे सरांनी की ज्यावेळेला तुम्ही सफल होता त्यावेळेला अनेक गोष्टी ग्राह्य ठरल्या जातात, लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर तो निर्णय दिला जातो. इथे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. पहिल्या बॉलवर षटकार, त्याचा दबाव पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉल, त्यानंतर एक्स्ट्रा मध्ये बाद. 7 धावा धाव फलकावर. अवी फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. कोणती धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेचून आणण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नव्हता. मिड ऑनला बॉल गेला, तिथे फिल्डर आहे. कोणती धाव मिळणार नाही. चेंडूवाला निर्धाव. जेवढी निर्धाव चेंडू येतील तेवढासा दबाव बनेल. प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण हे प्रेशर, हा दबाव झुगारायचा असेल तर त्यासाठी मोठे फटके खेळावेच लागतील. ओंकार तयार. स्ट्राइक इनला आहे सागर. चांगल्या टप्प्यावरचा बॉल. लवकर बॅट फिरवली आहे. डॉट बॉल नंतर दडपण वाढेल, दबाव वाढेल, प्रेशर तयार होईल. प्रेशर ज्यावेळेला वाढतो तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेला प्रेशर वाढतो प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानामध्ये फटके मारायचे, हटके बॅटिंग करायचे, कारण 86 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. याआधी ती 7 होती, 7 द्यायची आहे. थँक्यू डीची. उद्या आहे 7 जुलै. चला नेक्स्ट मॅचच्या
दोन्ही संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचे आपल्याला. आझादभाई शेख पारगाव आणि एस के फ्रुट्स प्रवीण इलेक्ट्रिकल दत्तनगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हलकस अपील. आज 6 तारीख उद्या 7 जुलै 1981 हा जन्मदिवस महेंद्रसिंग धोनीचा. या खेळाडूने भारतीय संघाला 2 विश्वकरंडक जिंकून दिले. पहिला विश्वकरंडक 24 सप्टेंबर 2007 ला जिंकून दिला. दुसरा विश्वकरंडक तब्बल 28 वर्षानंतर 2 एप्रिल 2011 ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकून दिला. अशा महान खेळाडूचा उद्या वाढदिवस आहे. अनेक कारनामे क्रिकेट इतिहासामध्ये महेंद्रसिंग धोनीने केलेले आहेत. अनेक रेकॉर्ड्सच्या नावावर यावेळेला कव्हर्समधून बॉल काढलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल. बॉल त्यांनी थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केल्यात. भूप आता वाजायला लागलीत मैदानामध्ये. अनेक पाठीराखी फॅन फॉलोवर्स आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे दाखल झालेत. चला नेक्स्ट मॅच टॉस आणि त्यासाठी दोन्ही कॅप्टनना विनंती आहे. आझादभाई शेख पारगाव विरुद्ध एस के फ्रुट्स प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर दोन्ही टीमचे संघनायक कॅप्टन टॉस साठी या. धावसंख्या स्कोर कार्ड आहे 13. याच फटक्यांची अपेक्षा आहे. महेंद्रसिंग धोनीचा बायोडाटा जर आपण क्रिकेटमध्ये पाहिला तर भरपूर मोठा आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, ICC वर्ल्ड कप, T20चा वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिला. अशा जवळ सगळ्याच स्पर्धा भारतीय संघासाठी जिंकणारा तो एकमेव संघनायक. त्याचा उद्या वाढदिवस आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 13 धावा. 86 धावांचा पाठलाग. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय बॉलने. वेग चांगला होता या चेंडूवर. बरोबर लेग बायची घोषणा केली जाते. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 14. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन खेळत असताना तुम्ही जावीला जी दिशा देण्याचा प्रयत्न करता दावीला हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगले ठेवावं लागतं. ते यावीला पाहायला मिळालेलं नव्हतं आणि अशा वेळेला बीट झाला परंतु एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. कव्हर्स मध्ये खेळाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. नेक्स्ट मॅचचा टॉस आदरणीय शरद नागटिलक यांच्या शुभ हस्ते होईल. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण या. कॅप्टनना विनंती आहे तुमचं नाव घेतल्यानंतर वाट पाहत बसू नका. लवकर या. पुन्हा एकदा रिवर्स. हा चेंडू षटकारासाठी पाठवलाय. चांगलं टायमिंग. जसा बॉल पडला बॅट फिरवली आणि बरोबर जिथे कनेक्शन पाहिजे होतं तिथेच ते कनेक्शन जोडलं. हा षटकार वसूल केलाय. 6 धावा. ब्रँडेड फटका. राऊंड विकेट पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय. लॉंग लेगला. वाह वाह वाह. अप्रतिम. सो एलिगेंट. सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक वाव. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा राजेश सोडणीला पाहणार आहोत. जितेन शेळके सारखा एक दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहे. तारे सितारे आज या क्रिकेटच्या धर्तीवर दाखल झालीत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि आमचे शरदजी नागटिळक यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. आझादभाई शेख 11 पारगाव टीमने टॉस जिंकलाय. चला निर्णय कळवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. यानंतरचा तो सामना रंगील. आझादभाई शेख 11 पारगाव विरुद्ध एसके फ्रुट्स प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर या दोन टीमच्या दरम्यान पण चालू सामन्यामध्ये 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 30. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. तिथे फिल्डर मिड ऑन मधून दाखल झालाय. तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या बरोबरीने धाव फलक पुढे चालला. 31 धावा. 86चा पाठलाग करायचा आहे. चला थोडं स्पीडअप करावं लागेल
आणि याची सूचना आम्ही सातत्याने देतोय. थोडासा मागे गेला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर झेल टिपतोय. फलंदाजाचा खेळ संपेल. मोठी विकेट सागर पाटील. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय पप्पूने. पप्पूच्या खात्यामध्ये ही विकेट. धावा आहे स्कोर कार्डवर. 86चा पाठलाग करत असताना 31 धावा, 1 गडी बाद. विकेटचा शोध होता, विकेटचं सिक्रेट, विकेटचं गुपित अखेर उलगडलं. 31 धावा आहे धावफलकावर. 86चा पाठलाग करायचा आहे. इथून जर पाहिलं तर अजूनही आपण 55 धावांचा पाठलाग करावा हेच लक्षात घेतलं जाते फलंदाजांकडून. फलंदाज लवकर मैदानात पाठवा. नवीन फलंदाज, जो पुढचा फलंदाज तुमचा मैदानात जाणार असेल त्याला तयार ठेवा. सातत्याने आम्ही सूचना देतोय. तर अजून काही सामने आपल्याला पूर्ण करायचे आणि त्यासाठी प्रत्येक सामन्यामध्ये तो जास्तीचा वेळ आपल्याला घ्यायचा नाहीये. आप्पासाहेब वाघमोडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंगेश निकम याच्या प्रत्येक षटकारासाठी ते पारितोषिक लावलं गेलंय. पारितोषिकांची देखील भरपूर खैरात. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये या परिसरातील सगळे ATM खाली होणार आहेत. तर सगळ्या पारितोषिकांसाठी कॅश याच मैदानावर दाखल होणार आहे. खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज आमचे दानशूर सर्व मायबाप क्रीडा रसिक आहेत, मान्यवर आहेत. आपल्या सर्वांचं भरपूर स्वागत. पण नाटबेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये बॉल जातोय. तिथे फिल्डर आहे, थोडासा फंबल करतोय. तो पण ते एकदा पूर्ण केली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चालले. टीमची टोटल 86चा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा आहेत 32, 1 गडी बाद. 86 धावांचा जर आपण विचार केला तर एक तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये काही धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्या सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये तो वेग धावांचा थोडासा मंदावला. आता ओंकार पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव त्यांनी खर्च केली. राऊंड विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. वाईड यॉर्कर. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल धोक्याची घंटा वाजवतील. सातत्याने चर्चा नकोय, स्पीडअप करावा लागेल. अजून काही सामने खेळायचेत. हे सातत्याने आम्ही विनंती वजा सूचना आपल्याला करतोय, त्यामुळे सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे, आपल्यासाठी आहे. आयोजकांनी आपल्यासाठी हा घाट घातलाय आणि त्यांना सहकार्य करणं ही आपली बांधिलकी आहे. यावेळेला थोडासा मागे गेलाय, पण तू बॉलला पुढे पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन च्या बाहेर उत्तुंग षटकार. अडोतीस धावा आहेत आता धावफलकावर. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. भरपूर वेळ शांत होत आणि अखेर ती शांतता इथे भंग झाली आहे. पहिला षटकार मारलाय मंगेश निकमला. तर 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांच्याकडून 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे आणि त्यापैकी एक षटकार इथे ठोकलाय. अजून एक वेळेला मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये मात्र टप्पापर्यंत चेंडूने वळण घेतले. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 39 धावा धाव फलकावर. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूप आता वाजायला लागलीत. समर्थक आणि समर्थन मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. समर्थन देखील चांगलं मिळतंय. परंतु अखेर या सामन्याचा रिझल्ट आपल्या समोर असेल. कोणता संघ बाजी मारील? आज D1 मधून एक संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. आता तो कोणता संघ असेल ह्याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे आणि त्यासाठी आज अंतिम सामन्यापर्यंत आपल्याला आजच्या दिवसाचा खेळ इथे अनुभवायचा आहे. कव्हर्समध्ये चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या डावीचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल. बॉल थांबेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. बरोबरच दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 41 धावा. ती लहान मुलं बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. बाहेरून चला मित्रांनो.
आणि बरोबरच तो लहान मुलगा जो मैदानात बॅट घेऊन आहे, विनंती आहे आपण थोडं बाहेर घ्या. गोलंदाज तयार. ओंकारचा हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप जात असताना क्रॉस बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये राहुल यावेळेला एकाच ऍक्शनला बॉल थांबवत असताना थ्रो करतो यष्टी रक्षकाच्या दिशेने. तोपर्यंत एकच धाव येते मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 42 धावा 42. एकच गडी गमावलाय. भरपूर विकेट हातात आहेत. अशा वेळेला धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही एक्सप्रेसमध्ये असाल तर तिथून तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट काढावं लागेल, कारण आता मोठी धावसंख्या तुमच्या नजरेसमोर आहे आणि अशा वेळेला फटकेबाजी ही दमदार करावीच लागणार आहे. ओंकार तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना दिशा दिली आहे आणि आता गोलंदाजाची दुर्दशा होती असं चित्र पाहायला मिळतंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचलाय. सुपंत चषक चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने 46 धावा 46. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 46. 12 बॉल मध्ये 40. 12 बॉल मध्ये 40 बनवल्या जातात. ड्रिंक्स ब्रेक फार ब्रेक घेऊ नका. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल मध्ये 42 बनल्यात. 6 बॉल मध्ये 36 बनल्या. 17 मार्च 2007 ला हर्षल गिब्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 षटकार ठोकले. त्यानंतर 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडची झोप उडवत असताना 6 षटकार ठोकले. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी ऋतुराज गायकवाडने तब्बल 42 धावा 6 बॉल मध्ये कुठल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये 12 बॉल मध्ये आता तुम्हाला या सामन्यामध्ये 40 बनवायचे आहेत. काही होऊ शकतं. गोलंदाजीसाठी आता राहुल यादव टीमचा आयकॉन स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. 12 बॉल मध्ये 40. एक चांगला ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात त्याची वर्णी लागली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. 12 बॉल मध्ये 40 बनवायचे आहेत. कबरचा खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. फ्लाय स्लिप शॉर्ट फाईन लेग. अशा वेळेला पहिला चेंडू आखू टप्प्याचा टाकलाय. बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होती. आता समीकरण 12 चेंडू आणि 39 धावा. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. वाईट इश लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. या क्षेत्रामध्ये एक एक खेळाडू पाहायला मिळतोय. राहुल तयार. ओर दी विकेटने पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय. दिशा दिली आहे. अजून एक वेळेला लॉंग लेगला बॉल काढलाय. सीमारेषेच्या बाहेर तडाका वादळ षटकार. थँक्यू डीजे. मंगेशच्या बॅट म्हणून हा दुसरा षटकार आलाय आणि आता 200 रुपये त्याला लागू झालेले आहेत. तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. आतापर्यंत 2 षटकार त्यांनी ठोकली. समीकरणामध्ये बदल होईल. इथून पुढे 21 आहे या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 10. 11 चेंडू शिल्लक असतील. 11 चेंडू आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 11 बॉल मध्ये 33. 11 बॉल मध्ये 33. स्ट्राईक एंडला घेतोय मंगेश निकम. आज संघासाठी भरपूर योगदान द्यायचंय. महत्वाचा सामना दोन्ही टीमच्या दृष्टीने जर विचार केला तर सामन्यामध्ये विजय संपादन करायचं आहे. पण सर्वोत्तम खेळ जो संघ इथे दाखवेल तो बाजी मारी. राहुल यावेळेला राऊंड विकेटने मंगेश साडी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय. यावेळेला डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. त्याने फेकी केली. तोपर्यंत एकच धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना लॉंग लेग फाईन लेग स्क्वेअर लेग या रिजनला चांगलं टार्गेट केलं आणि या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळत असताना सातत्याने भरपूर धावा तिथे वसूल केल्यात. परंतु यावेळेला सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लवकर बॅट फिरवली. बॅटच्या बाजूच्या हिश्श्याला चेंडू लागला आणि तिथून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट मिळते. दुसरा धक्का इथे लागतोय संघाला आणि जशी विकेट गेली त्यानंतर बॅट डोक्याला आपटली. ये मैंने क्या किया.
तर दुर्दैवीरित्या तो बाद झाला. त्याची रिॲक्शन पाहायला मिळाली. रिॲक्शन सर्व काही सांगून देणारी होती. निराशा लपवता आलेली नाहीये. खांदे खालावली. चांगली बॅटिंग करायची होती पण तो अखेर बाद झालाय. आता दुसरा धक्का. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 86चा पाठलाग करत असताना 54 धावा. इथून अजूनही आपण विचारात घेतले तर 32 धावांची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 9 चेंडू 32 धावा. जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात. आयुष्यात सर्व काही संपले असं वाटतं तिथून नवीन सुरुवात करा. ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट बघणारी तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. आज त्यासाठीच तुम्हाला मैदान जिंकायचं आहे. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला. लेंथ, गतीसोबत नियंत्रण गरजेचं असतं. तुमच्याकडे गती असून चालत नाही. गतीसोबत तुम्हाला मती वापरावी लागते. गती आणि मती एकत्र आले की गोलंदाजाची प्रगती होते. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजाच्या गतीसोबत मती वापरून धाव गती वाढवायची आहे. म्हणजे दोघांसाठी समान संधी. म्हणजे संधीचं सोनं कोण करील. कारण मी सकाळी उल्लेख केला की संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. या बीला काठी काढली आहे. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. दांडी गुल. फलंदाजाला पडले भूल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे काढलं राहुल यादवने आणि त्यानंतर काठी वाकवली आहे. दांडी गुल केली. या चेंडूवर तुमच्याकडे हेलिकॉप्टर सारखा फटका असणं गरजेचं आहे. नजर चुकली त्यानंतर भूल पडली आणि ती दांडी गुल झाली आहे. मोठी विकेट. तिसरा धक्का बसतोय टीमला. आता समीकरण आहे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे. या षटकामध्ये अजून चेंडू शिल्लक आहे 1 म्हणजे 7 चेंडूंचा काही शिल्लक. 7 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे. इथून पुढे 86चा पाठलाग करत असताना 31 धावांची अजूनही गरज. धाव फलकावर 55 धावा. 7 चेंडू 31. राहुल शेवटचा बॉल. अजून एक विकेट. लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट. क्लीन बोल्ट. या चेंडूवर देखील बाद केलाय. शून्याचा चष्मा भोपळाही फोडता आलेला नाहीये. लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट. क्लीन बोल्ट केलाय. 2 खेळाडूंचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. राहुल यादवला विकेटची चाहूल लागली आहे. काय या संघामध्ये मी दाखल झालो. माझ्यातलं पोटेन्शियल, माझ्यातलं स्किल, कौशल्य काय आहे याचा दाखला त्याने या डावामध्ये दिला आणि गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट त्याने घेतल्यात. धावा खर्च केलेले आहेत त्यांनी 9 धावा 3 विकेट. या षटकामध्ये अतिशय टिचून गोलंदाजी त्याने केली आहे. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. यानंतरचा अजून एक महत्वाचा सामना आपल्यासमोर सुरू होईल. आझादभाई शेख पारगाव या संघाने टॉस जिंकला आणि त्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या विरोधात SK फ्रूट, प्रवीण इलेक्ट्रिकल, दत्तनगर या संघ इन ॲक्शन असेल. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाच्या पहिल्या दिवसामध्ये राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप यांचं हे दमदार आयोजन आपल्याला अनुभवायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेटची सेवा, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी. कमी गतीने टाकलेला बॉल गती थोडीशी कमी केली. फिंगर रोल केली. सुशांत गायकवाड. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय. स्लोवर 1. गती सोबत मती वापरली. आता प्रगती झाली पहिल्या चेंडूवर पण तो उत्तर द्यावं लागेल. 5 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्यात. आता प्रत्येक चेंडूवर षटकाराचं स्टिकर लावावं लागेल परंतु ते साध्य होईल का. त्यामधला पहिला षटकार समोर डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. मॅसिव्ह हिट. उत्तुंग षटकार. 4 बॉल मध्ये आता 25. एवढ्या लांब मारला की आता बाहेरून सांगितलं जाते जा बॉल शोधून आणा. अजून एक लगातारचा दुसरा. यावेळेला काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. मागचा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवला. यावेळेला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा षटकार. कुणाल पैलवान नावातच पैलवान आहे आणि सध्या आपली ताकद त्यांनी झोकली आहे.
आप्पा देवकरच्या बॅटमध्ये षटकार आली. दुसऱ्या बाजूला कुणाल आहे आप्पाच्या बॅटमधून. लगातारचे 2 षटकार. आता चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू मध्ये. सदुसष्ट धावा आहे धाव फलकावर. 86चा पाठला करायचा आहे. यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तयार. कोणती धाव इथे घेतलेली नाहीये. चेंडू आहे निर्धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि आता या सामन्यामध्ये 19 धावांची गरज. 2 चेंडूंसाठी शिल्लक. बाउन्सरचा प्रयत्न केलाय. गुडलिनच्या थोडासा पुढे पिच केला. तिथून उसळी घेतली. बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रामध्ये वाढ. 68 धावा आहे धाव फलकावर. 86 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. नगरसेवक राहुल आप्पा 11 टाकळी डोकेश्वर या संघाने मेजर 11 पिरळी संघाच्या समोर. तो रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाज बाद झाले. तिथून फलंदाजांची थोडीशी हारागिरी आणि त्यामुळे बॅकफुटवर गेलाय. आता इथून कमबॅक करण्यासाठी तुमच्याकडे संधी आहे का याचा देखील विचार करावा लागेल. 2 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू मध्ये 18 धावा. त्यासाठी नवीन फलंदाज. चला लवकर चला. स्ट्राईक एंडला थोडंसं वेगाने पोहोचा. अनिल धडस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. अनिल साठी हा बॉल पुढे टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला समांतर रेषेमध्ये. बॅट फिरवली. कनेक्शन नाहीये. हाय हॅलो करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. आता या सामन्यामध्ये पूर्णपणे हा सामना आपल्या कवेत घेतलाय. फलंदाजी चांगली झाली. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दिला आणि अखेर हा सामना इथे समाप्तीच्या दिशेने जातोय. नगरसेवक राहुल अप्पा 11 टाकळी डोकेश्वर हा संघ इथे विजयी झालाय. तर मेजर 11 पिरळी संघाला इथे पराभूत व्हावं लागलं. दोन्ही संघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. आणि आता स्कोर कार्डवर जाऊया जिथे या सामन्याचा सुपरस्टार सुपर हिरो मॅन ऑफ द मॅच